तुम्ही विचार करत असाल की मी का रडते. चिल गाईज, मी रडत नाही आहे. मी कांदा कापलेला त्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं. तर आज आपण बनवत आहोत पावभाजी. त्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते सगळं मी मार्केटमध्ये जाऊन आणलं होतं. ही ट्रान्झॅक्शन कशी वाटली तुम्हाला? हे ना मला खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं, पण माझ्याकडून होतच नव्हतं. पण फाइनली झालं होतं. पर वो खुशी भी मुझसे छीन ली. वो बात भी ठीक है, उस खुशी में कुछ अच्छा हो जाए. तर मी सगळे तयारीला लागले. आता तुम्हाला वाटत असेल ही खूपच ट्रान्झॅक्शन करते, पण माझा तो ट्रेंडच आहे. चला तर आता पुढे वळूया. दरवर्षी जेव्हा पण माझा बर्थडे असायचा ना, माझे पप्पा माझ्या बर्थडेच्या दिवशी पावभाजीच बनवायची, बिकॉज मला आवडते म्हणून. आज तर काय माझा बर्थडे नाहीये, पण आज ना मला पावभाजी खायची खूप इच्छा झाली होती. म्हटलं मी स्वतःच पावभाजी बनवेल. मला ना किचनवर बसून स्वयंपाक करायला खूप मजा येते आणि जेवण करताना सुद्धा किचनवर बसायला खूप आवडतं. पण माझी मम्मी खूप ओरडते, पण माझी सवय, काय करू. पहिल्यांदाच पावभाजी बनवते, त्यामुळे मला काही गोष्टी लक्षात नव्हत्या. तर आता आपली फायनली पावभाजी ही रेडी झाली आहे. आपण आता त्याला तडका देऊया. तर आता मी त्याला बटर आणि फक्त कोथिंबिरीचा तडका देणार आहे. त्यात मी फक्त पावभाजी मसाला टाकलाय. सो बघूया, सुगंध तर खूप छान येतो. आता खाऊन बघूया कशी झाली आहे. आता मी ब्रेड वगैरे फ्राय करून घेतले. हे तर मी सगळं माझ्या पप्पांकडूनच शिकले होते. माझे पप्पा जशी पावभाजी बनवायचे ना, सेम मी तशीच पावभाजी बनवलेली. खरंच खूप छान झाली होती. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. लव यू.